वरती ठेवा. चेक. हॅलो चेक चेक. तर या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व रसिक वर्गाला शाहीर दीपक घाणेकर यांचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. हे म्हणतात पिसा काढायचे बाईचे. हे हे पिसा तर काढायचीच आहे. हा बाई काय म्हणते भुवा लावून आहे. अगं मेले अगं येडे गड गायला ना गड त्याला काळी पाच केल लागली होती. तुझ्या दम होता ना काळी पाच लागायचं होतं. हे संपूर्ण बारीमध्ये कसं म्हणतात माहितीये का बाईचा आवाज पुरुषापेक्षा जास्त मोठा असतो. मग सुवर्णा तुझ्या दम होता ना काळी पाचला एक गाणं गायचं होतं. तुझ्यामध्ये बँजो मास्टर आदरणीय सन्माननीय साळवी सतीश साळवी दादा यांना पुरस्कार मिळाला आहे. आणि बाई ए सुवर्णा तू अजून किती पाण्यात आहेस ते तुझा म्हणाबा करशात. अगं तू सिंगल बारीच्या पण लायकीची नाहीस. म्हणून काय म्हणतोय की हिच्यासाठी पुरी माझी गायकी आहे. हिच्यासाठी पुरी माझी गायकी आहे. आणि ऐकून घे सुवर्णा माझ्या समोर तुझी काय लायकी आहे. आता मला सांगा दारू पिणारा माणूस एवढ्या लेवलला बोलल काय. येडी आहे. आपण अशी सोडणार नाही. आणि आपण मगाशी बोललो मी आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही. बाबू घाणेकरांचा हा वंशज आहे. बाबू घाणेकर म्हणून काय म्हणायचंय की तुझ्या आईला माझा बाप लागत होता. की तुझ्या आईला माझा बाप लागत होता. माझ्याच बापामुळं तुझ्या त्या आईचा भागत होता. ते माझ्याच बापामुळं तुझ्या त्या आईचा भागत होता. कारण तो तिच्याशी सख्या भावासारखा वागत होता. आता सुवर्णबाईच्या कार्यक्रमामध्ये नाचलेल्या पोरी पण चांगल्या ठुमकतात. हा कसे ठुमकतात अशा. हा त्या पण चांगले ठुमकतात. वाजवणारे संगीतकार पण दिग्गज आहेत. पण घाण कुठे आहे माहितीये का घाण आहे ती सुवर्ण घाण आहे. मग बाई तू म्हणतेस की बाबू घाणेकर हा दीपक बुवा या ठिकाणी पिऊन बारी केला त्यात. हा मग तुझ्या दम होता. आणि एवढंच नाही तुझ्या हातावर ताकद असेल इथं स्केल द्यायला सांगतो काळीपात. तुझ्या धमक असेल तर ये इथं गायला काळीपातला. म्हणून एक मुकडा मारतोय पहिला अर्थ सांगतोय. काय म्हणायचं माहितीये का एक नवरा असतो त्याची बायको असते. नवरा आणतो भाजी. नवरा आणतो भाजी भेंडी वांगी टोमॅटो सगळे आणतो. आणि त्याच्यामध्ये शापूची असते. शापूची भाजी माहिती आहे सगळ्यांना. आपण कोणाला घाबरत नाही. त्या शापूची भाजी असते. पण ती भाजी ही बायको तळात ठेवते. वरती टोमॅटो वांगी हा भेंडी वरती असते. मग नंतर हिला ती शापूची भाजी खाली ठेवलेली आहे त्याची आठवण राहत नाही. मग गाणं कसं म्हणतोय का शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली. दारा 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 जरा जपून दांडा धर. जरा जपून दांडा धर. हे तुला आज दिसली म्हणून फसली. तुला आज दिसली म्हणून फसली. हे बघ आता ही झाले गोची. आता पुढे बोलू की नको तुम्ही सांगायचं सगळ्यांनी. अर्थ सांगितलं तो पटलाय काय. हा तुला आज दिसली म्हणजे त्या बायकोला दिसली नाही. शापूची भाजी त्यामध्ये खाली आहे. तुला आज दिसली म्हणून फसली.
हे बघ आता ही झाली गोची खाली पुरी कोसली तुझी शापूची खाली पुरी कोसली तुझी शापूची आता गाण्याला अर्थ आहे तो पटवून दिलेला आहे सगळ्यांना पटलाय की नाही हा नवऱ्याने भाजी आणलेली होती त्यात टोमॅटो होते वांगे होते सगळे होते हा बायकोन ठेवला आणि शापूची भाजी खाली हा तिला त्या शापूच्या भाजीकडे तिला लक्ष नव्हता आणि म्हणून ती कुसून गेले हा एवढाच विषय आहे दुसऱ्या बारीत लय गरम झालीस आता हो ना गार ए सुवर्णाबाई दुसऱ्या बारीत लय गरम झालीस आता हो ना गार नाही सहन होणार तुला या दीपक खांडेकरांच्या शब्दांचा वार टेन्शन हिच्या डोक्याला आज झाला या भाड्या टेन्शन हिच्या डोक्याला आज झालं या भाड्या आणि जा पोरांनो चुपायला द्या कुणीतरी हिला तोंडात हिच्या चोकोवार गारे गार गारे 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 गार पण आता आपल्याच गावची गायिका आहे म्हणून एवढं सैल सोडतोय नाहीतर अजून गाणी होती हा इथं बिजाच तेवढी मारते मी अशा बाऱ्या करते तशा बाऱ्या करते पण हे सुवर्णा गाण्यापेक्षा ऐकणारे शहाणे असतात तू आता किती स्केल लगाते कुठं चुकतेस आता तरी त्याला आलेस नाहीतर अगोदर तर घाणच भरायचीस म्हणून या ठिकाणी पद ऐकवतोय म्हणून काय म्हणायचंय खुशाच्या मारून गेली मला एवढे कार्यक्रम तेवढे कार्यक्रम हिला कुत्रा विचारत नाही कुत्रा कारण ही सिंगल बारीच्या पण लायकीची नाही
अनिल गोवळकर, तसेच संतोष शिकवण, तसेच अरुण यांच्याकडून पहिल्या पाठसाठी 500 रुपयाचा पारितोषिक लाभले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर काय म्हणायचं, आता गावातच वारी होती, गावची नवरी पादरी, ती काय बोलायचं ते बोलून गेली. पण रसिक वर्गाला सगळ्यांना माहिती आहे कोण किती पाण्यात आहे, कुणाची वारी सर झाली या ठिकाणी. तिथल्या अट्यावर आपल्या माथुराची हाय हवा, जाईल तिथल्या अट्यावर आपल्या माथुराची हाय हवा. दारा दारी दारी दारा बिंदास लाखाचं बक्षीस लावा. आता पदाचा विषय असा आहे की मुंबईची पाहुणी आली, मुंबईतनं पाहुणी आली, ही पण आली, हिला म्हणत नाही मी, नाही तर ही विचार ओढून घ्यायची, उद्यापासून काय माझ्याशी बोलायची नाही. तर आता जो माणूस शहरामध्ये राहतो त्या माणसाला भात लावायला समजेल काय, नाही समजणार. हा, चिकन केल्यावरती आवा कुठे टेकायचा, किती गॅप ठेवायचा, तो काही समजायचा नाही. म्हणून काय म्हणतोय, ही मुंबईवाली गावाला आली, ही मुंबईवाली गावाला आली, हिला शिकवतो कामकाज नवा. ही मुंबईवाली गावाला आली, हिला शिकवतो कामकाज नवा. बाई आधी वागून हातात घ्यावा, मग साडीवर ते करून लावा. बाई आधी वागून हातात घ्यावा, मग साडीवर ते करून लावा. आता माझा जो मेन पब्लिक होता इकडचा निघून गेला, तुमचा काय आवाज येत नाही, तुम्ही काय बोलतो शेरगतोय. तानासुराचं ज्ञान नाही, सांगा ही टक्कर मला कशी हो देणार. तानासुराचं ज्ञान नाही, सांगा ही टक्कर मला कशी हो देणार. ही घामघुम होईल हा दीपक हो नाही माघार घेणार. गीताला गीत चालीला चाल ही घासून जाणार. गीताला गीत चालीला
सुवर्ण नाही घराच्या बाहेर येणार माझ्या दर्या देवाला बाबू नारळ सोन्याचा पेरणीला सुवर्णाचं बियाणं पेरता होतं माहिती आहे काय पण त्या सुवर्णाच्या बियाणानं आपल्याला फसवलं मग काय होणार ते मानरान ओसाडच राहणार गीत कसं गातोय सारच केलं पण हाती नाला सारच केलं पण हाती नाला कुठलं सुवर्णाला काही नाही कुठलं सुवर्णाला काही नाही सांगा आता हो करायचं काय आमच्या दळवी दादांनी सुवर्णाचं बियाणं पेरलं होतं पण त्या सुवर्णानं त्यांना फसवलं आणि ते उगवलं नाही सांगा आता हो करायचं काय हीच मालरान ओसाडे हाय सांगा आता हो करायचं काय हीच मालरान ओसाडे माझे गुरु कैलासवासी शाहीर बाळकृष्ण घाणेकर यांवरती एक गीत गातोय म्हणून काय म्हणायचं कलेच्या या विषयात नाव राहिले अजरामर आणि हे गीत या ठिकाणी का म्हणतोय कारण कासई बोरवडी ही पण आपली शाखा आणि नाचणारी नांदगावची शाखा ही पण आपली म्हणून काय म्हणतात कलेच्या या विषयात नाव राहिले अजरामर आम्हा सोडून गेले गुरुवर्य बाबू घाणेकर आम्हा सोडून गेले गुरुवर्य बाबू घाणेकर
शेवटचं गीत सादर करतोय। गीताचा विषय असा आहे की आई बाप आपल्या मुलाला आपल्या मुलीला मोठा करतो, परंतु ही मुलगी मोठं झाल्याच्या नंतर 4 दिवसात एखाद्या मुलाच्या प्रेमात पडते आणि तो मुलगा त्या मुलीला पळवून नेतो, ही मुलगी पण त्याच्याबरोबर पळून जाते। म्हणून एक गीत सादर करतो, म्हणून काय म्हणायचं आहे,